माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मनीषाताई चौधरी यांच्या मनामध्ये उद्देश जो संजय उपाध्यायांच्या मनात उद्देश, मी काय म्हटलं अध्यक्ष महोदय की ह्या सर्व प्रकरणाची कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे फॉरेस्टमध्ये नाही, नगरविकास महापालिका आली, महसूल विभाग, तहसीलदार आले, या सर्व उच्च अधिकाऱ्यांची चौकशी म्हणजे त्याची बैठक करून आणि त्यावेळेला संजयजी उपाध्याय आणि मनीषाताई चौधरीला सुद्धा त्या बैठकीला मी बोलवतो आणि जे अन्य कोण कनेक्टेड आमदार असतील त्यांना सुद्धा बोलवून या प्रकरणाचे जुने गुगलवरून मॅप्स काढले जातील. 2020ला काय स्थिती होती, 15ला काय होती, 10ला काय होती, 5ला काय होती, आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचं मँग्रोवचं विघटन झालं असेल त्या घटकाला जबाबदारीने त्या अधिकाऱ्याला, त्यांनी संजय उपाध्यायाने एका अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं आहे. मी रॅन्डमली मला निश्चितपणे त्याने काय गुन्हा केले तो समजत नाही तोपर्यंत मी त्याला सस्पेंड किंवा सेवेतून निलंबित म्हणजे बरखास्त करण्याची भूमिका घेणार नाही. परंतु त्या गोष्टी करता जे अधिकारी जबाबदार, मनीषाताईंनी सांगितले की महसूल विभागाने परवानगी दिली, त्या परवानग्या कुठल्या आधाराने द्यायची संपूर्ण छाननी होईल आणि जर जे बेजबाबदारपणे तशा प्रकारचे त्यांनी परवानग्या दिल्या असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.